मग शांता, काय करायचं यावेळी रक्षाबंधनला? काय तयारी रक्षाबंधनची? मी जाऊ तिकडं का तिलाच बोलून घेऊ इकडं? अहो जायला तर तसं काही नाही, तुम्ही जायला हरकत तर काहीच नाही. पण मी काय म्हणते, त्या रक्षाबंधनाच्या बहाण्याने तरी वंशाचं येणं होऊन जाईल. वंश किती दिवस झाले वंश आलेच नाही. मग मी म्हणते मीच त्यांना बोलून घेते इकडे, त्यांना आपण इकडे बोलून घेऊ आणि माझ्या भावाला बोलून घेऊ, माझ्या ताईला बोलून घेऊ आणि मग सगळे मिळून रक्षाबंधन इकडेच करू. काय म्हणता? हो बी शांता, आयडिया चांगली आहे तुझी, आयडिया चांगली आहे. हा, मग मी गोडधोड काहीतरी घरीच बनवते आपल्या आणि बोलून घेते सगळ्यांना. तनुची आणि राणीची पण ही दुसरीच रक्षाबंधन आहे ना, मग त्यांची पण रक्षाबंधन इकडेच होऊन जाईल. हा, तसंच करते. हो, हेच मला चांगलं वाटतंय. कर बरं शांता, फोन कर मग पटकन. करते, लगेच करते. लागत नाही का फोन? लागत नाही? लागतोय ना. थांबा ना, कामात असतील काही, उचलतील. हॅलो हॅलो वंश, मी बोलू लागले शांताबाई. हा ना शांता, आहे ना माझ्याकडे तुझा नंबर सेव्ह. बोल ना, काय म्हणती? कस काय फोन केला शांता? भेटला का वेळ मला फोन करायला? तसं नाही वंश, तसं नाही, मी तुम्हाला निरोप द्यायला फोन केला. हा, दे मग निरोप दे. मी काय म्हणते वंश, दरवेळी यांचंच येणं होऊन जातं तिकडं रक्षाबंधनला. मग तुम्ही काय करा, यावेळी तुम्हीच येऊन जा वंश इकडे, आपण इकडेच रक्षाबंधन करू. मग तुमचं त्या बहाण्याने येणं तरी होईल. नाही 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 शांता, मी नाही येत. तू त्यालाच पाठवून दे इकडे रक्षाबंधनला, त्यालाच पाठवून दे. त्याला काय जड चाललं का यायला इकडं? अहो तसं नाही हो वंश, तसं नाही काही, यांना जड चाललं म्हणून नाही म्हणते मी काही. मी म्हटलं यावेळी इकडेच येऊन जा, तुमचं खूप दिवसांपासून येणं नाही झालं म्हणून म्हणते मी. हा ते तर आहे म्हणा, येणं तर नाही झालं माझं, भरपूर दिवस झाले. मग असं म्हणती का? बरं, मग तुझं कसं करती? तू कधी जाते तुझ्या भावाला राखी बांधायला? यावेळी त्यांना पण इकडेच बोलून घेते वंश, ताईला आणि भावाला इकडेच बोलून घेते, म्हणजे मग एकत्रच कार्यक्रम करू आपण. वा 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 शांताबाई वा, तुम्ही नाही हलणार म्हणजे कुठं, सगळ्यांना तिथेच बोलून घेणार तुम्ही. चांगलं आहे चांगलं आहे. ठीक आहे, येते मी पण येते, काय हरकत नाही. माझं येणं नाही झालं भरपूर दिवसांपासून. ठीक आहे चालेल, येते मग मी. आदल्या दिवशीच या, आजच बसा, आजच या तुम्ही लगे. हा वा माय हा, आणि घरादाराचं कोण करेन माझ्या? तू देशील का करून? मी इथून देत असते का करून? तुम्ही म्हटलं तर ते पण देईन मी करून, डब्बे भरू भरू. राहू दे वा, तुझे डब्बे तुझ्याकडेच राहू दे. येते मी, आज तर नाही जमणार मला, उद्या सकाळी येईन. हो हो चालेल वंश, चालतंय. काय म्हणली शांता आता? काय म्हटली? येते म्हणे का? जमतंय तिचं? हो जमतंय, येते म्हणे, येते. पण आजचं काही नक्की सांगत नाही म्हणे, उद्या सकाळीपर्यंत येऊन जाते म्हणे. अरे वा जमलं जमलं जमलं. लाव ना आता तुझ्या बहिणीला भावाला फोन लाव ना, त्यांना पण सांगून दे ना, पुन्हा ऐन वेळेवर सांगितल्यासारखं होईल ते. हो लगेच लावते. अहो त्यांना मी सांगून दिलेलं आहे, माझं काल बोलणं झालं ना त्यांच्याशी, तेव्हा मी त्यांना सांगून दिलेलं आहे. दोघांना पण सांगितलेलं आहे, येतो म्हणे ते पण आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येऊन जातील. वा 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 शांता वा, हे एक नंबर काम केलं. तुझ्या घरच्यांना फोन करून दिला पहिलेच, हो ना, नंतर मला विचारती. काय विचित्र बोलता हो तुम्ही? तुझ्या घरचे म्हणजे आता काय वंश माझ्या घरच्या नाही आहे का? माझ्या कोण नाही लागत का? हो, पण त्यांना मनाने फोन नाही केला ना तू शांता, त्यांना कुठं मनाने फोन केला? अहो मनाने फोन याच्यासाठी नाही केला की मला माहिती नव्हतं तुम्ही जाणार आहे की नाही जाणार आहे म्हणून. हो ना, तर काय सगळं सांभाळून करून सुद्धा तुमचं ते हेच असतं बाबा. जाऊ दे तिकडं. गंमत केली व शांता, गंमत केली. खरंच गंमत केली व शांता, लगेच फुगून बसशील, लगे मनाला लावून घेशील. खरंच गंमत केली. हो माहिती मला, जाऊ द्या, चालले मी माझ्या कामाला लागते. चहा एकदा, चहा मला जाऊ दे वावरात, चल माझे कामं पडले तिकडचे. चहा आणते. उद्या खीर करते म्हणते, तर मला सामान वगैरे आणायला जावं लागेल. रक्षाबंधनचं सामान, राखी घेतली नाही मी अजून. आणि मग ते छोटं बाळ येणार आहे ताईचं, तर त्याच्यासाठी काहीतरी बिस्किट वगैरे किंवा त्याला काहीतरी घेऊन येते, खेळणी वगैरे. तर मग मला पैसे द्या बरं, पैसे द्या मला. काही नाही, अक्कासाठी काही नाही आणत. अक्का म्हणजे काय नाही आणत, म्हणजे पुन्हा तुमच्या मनाला लागन काय नाही आणत म्हणती, म्हणून मी म्हणते मी काही नाही आणत माझ्या मनाने, आणि त्यांनाच घेऊन जाईल मी साडी आणायला. त्यांना जी आवडेल ती साडी घेऊन देऊ मग आपण त्यांना. असं चालतंय, मग चालतंय. किती देऊ? 2000 रुपये? 2000 रुपयामध्ये काही होत नाही, काही होत नाही 2000 मध्ये. 3,500-4,000 रुपये द्या मला. बर घे. मग मला काय म्हणती? अहो तुम्हाला काही पाहिजे का? काही देऊ का आणून? चहा वगैरे टाकू? काही खावंसं वाटत असेल तर बनवून देते तुमच्या आवडीचं. चहा तर मी घेणारच आहे, चहा तर मी घेईलच. पण तू एवढं प्रेमाने माझ्याशी बोलू लागली, पहिले सांग तुला काय पाहिजे. पहिले काय पाहिजे ते सांग, मग मी सांगतो मला काय खायचं काय नाही ते. नाही तसं काही नाही, मी काय तुमच्याशी प्रेमाने बोलत नाही का? मी काय तुम्हाला विचारत नाही का काय खायचं काय नाही ते? आठवत तर नाही म्हणा मला तसं, तू विचारती म्हणून. आठवत तर नाही मला तसं. काय काम काढलं सांग पहिले. तसं काही नाही, तसं काही नाही. अहो विचारलं तुम्हाला फक्त सहज, तुम्ही थकून वगैरे आले असताना म्हणून. तू मला म्हणू लागली थकून बिकून आला असता, म्हणजे तुला नक्कीच काहीतरी पाहिजे. 100% काही ना काहीतरी पाहिजे. हा बरं पाहिजे मला. मग ऐका, चालले मी आज रक्षाबंधनला चालले माझ्या माहेरी.
प्रेमाने बोलू लागले, प्रेमाने विचारू लागले, पाहिजे का काही, पाहिजे का काही, पाहिजे का काही. जाण्याच्या अगोदर 2 शब्द प्रेमाने बोलू म्हटलं तर मग तुम्हाला तर सहनच होत नाही बाई. अहो जाऊ द्या, आता मी डायरेक्ट सांगते, मी चालले. मी आता अर्ध्या तासाने निघू लागले. अर्ध्या तासाने? अर्ध्या तासाने? आणि तयारी झाली का तुझी? हो, करून ठेवली, सगळीच तयारी करून ठेवली होती मी. मग मला कशाला विचारू लागली? मी कुठे विचारलं तुम्हाला? मी जाऊ लागले, मी सांगू लागले तुम्हाला की अहो मी जाऊ लागले. पण म्हटलं हीच गोष्ट जरा प्रेमाने सांगावी, तुम्हाला चहा पाणी नाश्ता करून द्यावा जाण्याच्या अगोदर. तर तुमचं भलतंच चालतं काहीतरी. स्वयंपाक करून ठेवलेला आहे 2 टाईमचा, सकाळचा आणि संध्याकाळचा. उद्याचं तुम्ही बघून घ्या मग काय करता ते. आणि मग मी चालली आता. मी नको जाऊ म्हटलं तर? मी ऐकणार नाही. तुम्ही तुमचं काही करा, नको म्हणा हो म्हणा, मी काही तुम्हाला विचारलं नाही. मी सांगू लागले तुम्हाला, मी जाणार आहे म्हणजे जाणार आहे. जाय मग. आता आडवल्यावर ऐकणार नाही म्हटल्यावर जाय मग. जस काही भाऊ घर बीर नावावर करून देणार तुझ्या. तो कशाला करण घर माझ्या नावावर? तुम्ही करा की तुमचं घर माझ्या नावावर. तुमची बायको लागू लागले मी, त्याची कशाला अपेक्षा करता? हो, ये जाऊन काय ये जाऊन अशी हातालवात थोडी जाईन. पैसे द्या म्हटलं मला. तेच म्हटलं, अजून मेन विषयावर गोष्ट कसं काय नाही आली ते. किती देऊ? 4000 रुपये. 4000 रुपये? 4000 रुपये कशा पाहिजे तुला? 4000 रुपये नाही लागत. 2000 रुपये घे आणि जाय. 3 तरी द्या, 3000 तरी द्या. 2.5 घे तिथून आणि जा. मी त्या मेसवाल्या काकूंशी बोलून ठेवलेलं आहे, ते देतील तुम्हाला 2 टाईमचा डब्बा उद्या. हो, उपकार केले माझ्यावर, सांगून ठेवलं त्यांना. तुम्ही वाकडे तोंडाचेच आहेत. तुम्हाला धड बोलताच येत नाही. बायको जाऊ लागली माहेरी तरी पण धड बोलता येईना. माहेरी जाऊ लागली तर पराक्रम करू लागली तू काही. बरे 2 दिवस शांत तरी राहीन मी. 2 दिवस नाही, 8 दिवस येणार नाही मी. हो का? आणि डब्बा उद्याच कशाला सांगितली मग? 8 दिवसांचा डब्बा सांगायचा असता ना. बरं, 8 दिवसाचं सांगते मग. ये जाऊ द्या, परवा सकाळपर्यंत ये जा चुपचाप. मला सुधरत नाही सगळं एकट्याला. सरळ सांगा ना करमत नाही म्हणून. कशाला इकडचे तिकडचे बहाणे देता? सांगा करमत नाही. करमत तर नाहीच म्हणा. ये जा आरामात आणि ये लवकर. नादी नको लागू आता माझ्या. आरामात जा. काही लागलं तर फोन कर मला. हो, तुम्ही पण काळजी घ्या. येते मी तशी, लवकरच येईल. परवा सकाळपर्यंत येऊन जाईल, मीच राहत नाही. आणि डब्बा सांगितलेला वेळेवर जेवण वगैरे करून घेत जा. आणि तिथे आतमध्ये पोहे करून ठेवलेले, झाकून ठेवलेले. नाश्ता करायचा तेव्हा करून घ्या. आता चहा देते, तुम्हाला देते, मी घेते आणि निघते मग. 4000 रुपये लागतात. घे काढून त्यातून आणि चला चहा पटकन. मी येतो तुला सोडवायला. मी येतो तिथं सडकीपर्यंत सोडवायला तुला. हो, काढून घेते. मला आणि लाला भाऊ कुठे चालले? बॅग बिग घेऊन चालले तर. मला थांब. कुठे चालली जोडी? कुठे निघाली? जोडी विडीने चालली शांताबाई. मीच चालली माहेराला. भावाकडे चालले रक्षाबंधनसाठी. मी हे सडकीपर्यंत सोडवायला चाललो तिला. बस तिथून मी वापस फिरन. वा मला मस्त आहे. चालली का मग माहेराला? मग आता काय 8-15 दिवस नाही येणार का? नाही नव्हे शांताबाई, 8-15 दिवस राहणं होतं का? आत्ता येते मी. उद्या परवा येऊन जाईल. रक्षाबंधन करण, दुसऱ्या दिवशी थांबली तर थांबन, येऊन जाईल. नाही तुम्ही. आणि मग लाला भाऊचं खाणं पिणं मी करू का मग माझ्या घरी? नाही शांताबाई, तू नको ताण घेऊ. तुझ्या घरी पण सणावाराचं असेल ना. हो, माझ्या घरी तर सगळे येणार आहे म्हणा. पण मग त्यात काय लाला भाऊचं सणावाराचं मीच करते. शांताबाई, मी त्यांचा डब्बा सांगून दिला बाई. सांगून दिला मी त्यांचा डब्बा. तू नको काळजी करू. तू बघ तुझ्या घरचं. तू कुठे निघाली एकटीच? उद्या सगळे येणार ना मला. वंसबाई येणार आहे, माझी बहीण येणार आहे, माझा भाऊ येणार आहे. मग रक्षाबंधन आम्ही आमच्याकडेच करणार आहे. मग म्हटलं की सामान वगैरे घेऊन येते, भाजीपाला आणायचा, थोडं घरातलं वगैरे सामान काय नाही ते काय आहे ते बघते. आणि राख्या वगैरे घेऊन येते मला. हो बाई. अहो माझी राखी घ्यायची राहिली ना. राहिलीच का? घेऊन घेऊ. सडकीवरनं जाताना घेऊन घेऊ. असं तिथं एखादं दुसरं दुकान. शांताबाई, घराकडे लक्ष द्या. येता जाता तुझं लक्ष राहू दे बाई घराकडे. तसं तर मी येतेच म्हणा परवा, पण लक्ष राहू दे बाई शांताबाई तुझं. काही सांगता येत नाही. नको काळजी करू. गाव तसं चांगलं आपलं, काही भीती नाही. ये तू जाऊन आरामात निवांत. माझं लक्ष ठेवतेस तसं मी. चल मग तिथपर्यंत जाऊ सोबत. तुझा पुढे बाजारला आणि मी जाते मग बसमध्ये. हो चल. छान राख्या किती छान दिसू लागले. सगळेच राख्या छान दिसू लागल्या. बहन जी, बोलिए बहन जी, कौन सी राखी निकालूं? कितने लोगे? 1 डजन लोगे या 2 डजन लोगे? 1-2 डझन नाही पाहिजे मला. अख्ख्या गावाला थोडी राख्या बांधायच्या आहे. एकच भाऊ आहे मला, त्याला बांधून फक्त 2 दे. 2? सिर्फ 2 राखी? हा रे बाबा, दे ना रे. मला 2च भाऊ आहे मला. काय करू? डझन भर घेऊन दे 2 मला. एक लहान लेकराची दे, कार्टून बिटून असणारी काहीतरी छान मजबूतवाली, आणि एक साधी दे. हा गड्या, ताई पण येणार आहे. जर ताईने आणली तर 2-4 घेऊन ठेवते. रुको भैया रुको.
मेरे को 6 राखी दो, 6 राखी दो। आधा डजन दूं क्या? हाँ, आधा डजन दे दो, आधा डजन दो। कितने वाली दूं? ये देखो, ये ऊपर वाली लाल वाली दे दो, वो 6 दे दो वो। और एक छोटे बच्चे की दे दो, स्पाइडरमैन वगैरह, डोरेमोन कुछ तो भी लगे वाली। मजबूत दो, लेकिन छोटा बच्चा तोड़ना नहीं चाहिए। एकदम मजबूत देता। छोटा बच्चा क्या, किसी बड़े बच्चे ने भी तोड़ा तो भी नहीं निकलती। मजबूत माल एकदम अच्छा है अपना। काढ मग, काढ। क्या काढू? राखी काढणार रे बाबा, राखी काढना। वहीच बोला मैं, क्या काढू?